ठीक आहे, म्हणालो असेल मी असं. हा, मग आपण पण हेच करायचं. बॉसला बॉसशी भेट करून द्यायची. असं काहीतरी स्पेशल करा ना की बॉसच्या मनातल्या सगळ्या भावना निघून जातील आणि तुम्ही जे काही खोटं बोललात त्यासाठी तुम्हाला बॉस माफ करतील. येस, हेच करायला पाहिजे आता. बॉस आणि तिची भेट फक्त स्पेशल नाही, सुपर डुपर स्पेशल होणार. यासाठी माझ्याकडे एक आयडिया पण आहे तू की गप. तू बोल फक्त आता. सॉरी. स्पेशल काहीतरी करावं लागेल. हो. काय मोठ्या सुनबाई, बाहेर निघालात का? हो काकू, ते भाजी आणायची होती ना, त्यासाठी जात होते. हो का? मला पण काही आणायचंय, 4-5 गोष्टी. मी पण येते. नाही नाही काकू, थांबा ना. म्हणजे मी आणते ना, काय आणायचं असेल तर. तुला मला न्यायचं नाहीये का? का तुला दुसरं काही काम आहे एकटीला? असं काही नाहीये. बायको, निघूया. अच्छा, म्हणून तुमचा दोघांचा जायचा प्लॅन होता काय? म्हणून मला टाळाटाळ करते ती. तिने सांगितलं नाही का तुम्हाला? लाजण्यातून वेळ मिळेल तेव्हा मला सांगेल ना. किती ग ते दोघांचं एकमेकांवर प्रेम. काकू, तुम्ही पण ना. तुमचं घटस्फोटाबद्दल कळलं ना, माझा विश्वासच बसत नव्हता. तरी मी सगळ्यांना सांगत होते, हे दोघं असं काही करूच शकत नाहीत. यांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. बरं, आम्ही निघू का? हो चालेल, आपण पुढच्या वेळी एकत्र जाऊ. चलो, बाय बाय. बाय. नशीब वेळेत आलास तू, नाहीतर आज काकू हट्टालाच पेटल्या होत्या की मी तुझ्या सोबत येते म्हणून. नाही तर कळलं मला, म्हणून लगेच आलो. निघूया. आमचं हे नवरा बायकोचं नातं अजून किती दिवस असणार आहे काय माहिती, पण त्याआधी मला केदारच्या गर्लफ्रेंडला भेटायचंय. मला माहितीये तुला तिला भेटायचंय बॉस. मी प्रॉमिस करतो, तो दिवस तुझ्यासाठी सगळ्यात स्पेशल दिवस असेल. स्वतःलाच नव्याने भेटल्यासारखं वाटेल तुला. कधी कधी भेट घालून देणार आहेस आमची? हां, ते भेटवतो ना. तू विचारलंस तिला? नाही, आजच विचारतो. आणि जर ती मला भेटायला नाही म्हणाली तर? मी समजतो ना तिला की तारिणी माझी खूप जवळची मैत्रीण आहे, खूप चांगली आहे, खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी. नाही नाही म्हणणार ती. आणखीन काय काय सांगशील तिला? अजून काय सांगू? म्हणजे मी मिशनच्या दिवशी जे काही... मिशनच्या दिवशी? तो दिवस कसा विसरू शकतो मी? खूप स्पेशल होता माझ्यासाठी तो दिवस. तेव्हाच त्याच दिवशी ती मला हो म्हणाली ना. बॉस, तू जे म्हणालीस ते मी तिला नाही सांगणार. डोंट वरी. सॉरी, त्या दिवशी माझ्याकडनं चूक तुझी नाही, वेळ चुकीची होती. आणि पण तू मला कधीच त्या नजरेने बघितलं नाहीस ना, पण तिने बघितलं. ती मला हो म्हणाली.